प्रियांनो, गेल्या अनेक दिवसापासून नाताळासंबंधीचं आम्ही शिक्षण घेत आहोत, आम्ही ऐकत आहोत. देवाच्या पुत्राचं या पृथ्वी तलावरचं आगमन आणि ते आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचा बदल परिवर्तन करण्यासाठी आमच्या परिवाराला, आमच्या घराण्याला आणि आमच्या स्थितीला पालटून टाकण्याचा उद्देश घेऊन येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याचा आनंद, त्याचा महोत्सव साऱ्या जगामध्ये आम्ही साजरा करत आहोत. परंतु त्याच्या येण्याचं या पृथ्वी तलावरचा हेतू जर आमच्या लक्षामध्ये आला नाही तर कदाचित आम्ही येशू ख्रिस्ताने जे त्याच्या येण्याच्या द्वारे आशीर्वाद आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबात, आमच्या घरामध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ठेवलेले ते कधीच आमच्या लक्षामध्ये येणार नाही. आणि म्हणून काल आम्ही पाहिलं, देवाचा पुत्र या पृथ्वी तलावर सैतानाची कार्य नष्ट करण्यासाठी आलेला आहे. योहानाच्या पहिले योहान त्याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि त्यानं या पृथ्वी तलावरती आल्यावर जर काम काय केलं असेल तर ज्या लोकांच्या जीवनामध्ये सैतानाची बंधन आहेत, ज्या परिस्थितीमध्ये ते अडकलेले आहेत, पाप करणाऱ्या व्यक्तीला या जगामध्ये मदतीचे हात नव्हते, परंतु येशू ख्रिस्तानं स्वतः येऊन त्या लोकांना मदतीचे हात दिले आणि त्यांना त्या पापातनं त्यानं बाहेर काढलं, दलदलीतनं बाहेर काढलं. व्यभिचार करणारी स्त्री ज्यावेळेस त्या व्यभिचार करताना सापडली गेली, दगडमार करणाऱ्या हाताने तिच्या व्यभिचाराचं पातक नष्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती, परंतु एका क्षणामध्ये येशूने तिला त्या विहिरीवरती शुभवर्तमान सांगितलं आणि आपली घागर त्याच ठिकाणामध्ये टाकून बायबल सांगतं की ती पुन्हा एकदा त्या आपल्या गावामध्ये गेली आणि शंभरणातल्या लोकांना येशूला भेटण्यासाठी घेऊन आली. परत त्या पतीकडं किंवा त्या पुरुषाकडे ती गेली नाही. ज्याच्या बरोबर ती व्यभिचार करत होती त्या परपुरुषाच्या घरामध्ये ती गेली नाही. देवाच्या पुत्रानं या पृथ्वी तलावरचं त्याचं येणं सार्थक केलं आणि या स्त्रीला त्या पापाच्या दलदलीतनं बाहेर काढलं. आज पण प्रभू आम्हाला त्याच प्रकारच्या गोष्टीनं एक आव्हान करत, एक चॅलेंज करत आहे. आम्ही देखील अशा लोकांपर्यंत जावं, अशा लोकांना त्या पापाच्या दलदलीतनं, त्या पापाच्या चिखलातनं बाहेर काढावं. जर नाताळ करता तर एका तरी व्यक्तीला देवाच्या राज्यासाठी जिंका, एका तरी आत्म्याचं तारण करा, एका तरी आत्म्याला सुवार्ता सांगा, त्याचा उद्धार करा, त्याला सार्वकालिक जीवनाची खात्री द्या, त्याच्या जीवनातला गेलेला आनंद प्रभू येशू ख्रिस्त देऊन त्याला पुन्हा एकदा स्थापित करा. आणि त्या दिवशी हा खरा नाताळाचा आनंद स्वर्गामध्ये देखील साजरा केला जाणार आहे. पाप करणं हा मानवी स्वभाव आहे, परंतु पापातनं बाहेर काढणं ही दैवी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला सुरुवात प्रभू येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी केली आणि त्यानं जाताना सांगितलं, आता ही जबाबदारी तुम्हाला आणि मला पार पाडायची. आम्ही धन्य लोक आहोत, इतकं महान तारण फुकट आम्हाला मिळालेलं आहे, ज्याच्यासाठी लोकांना किंमत चुकवावी लागते, ज्याच्यासाठी लोकांना श्रम करावे लागतात. परंतु आमच्या वतीनं 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र सगळी किंमत त्यानं चुकवली आणि आम्हाला त्या पापातनं बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं येण्याचा आणखीन एक उद्देश, आणखीन एक कारण, तो कशासाठी आला. पहिले योहान त्याचा 5वा अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ती साक्ष हीच आहे की देवानं आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला सार्वकालिक जीवन लाभलं आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला सार्वकालिक जीवन लाभलं नाही. येशूचा या पृथ्वी तलावरचा येण्याचा आणखीन एक उद्देश म्हटला, सार्वकालिक जीवन देण्यासाठी मी आलेलो आहे. या पृथ्वी तलावरचं आमचं आयुष्य शास्त्रात लिहिल्याप्रमाणे 60-70 वर्ष, जास्त परिश्रम केलं तर 80 वर्षापर्यंत आहे. परंतु एक दिवस हे शरीर थकणार आहे, जी ताकद आमच्या शरीरामध्ये ती नष्ट होणार आहे. आमचं धन जेव्हा आम्ही मृत्यू पाहू त्यावेळेस आमच्या धनाचा नाश होणार किंवा आमचं धन
ज्यांनी कष्ट केलं नाही त्यांना ते त्यांच्याकडे जाणार आहे. आणि पृथ्वी तलावरचं आमचं आयुष्य क्षणभंगूर लवकर संपणार आहे. परंतु देवाला आम्हाला सार्वकालिक जीवन द्यायचं आहे, अनंतकालचं जीवन. मृत्यू जगामध्ये त्या दिवशी आला ज्या दिवशी मनुष्यानं देवाच्या आज्ञेची आज्ञाभंग केला किंवा देवाच्या आज्ञा त्यानं मोडली. मृत्यू हा देवापासून नव्हता. देवाची इच्छा मुळीच नव्हती की त्यानं मृत्यू जगामध्ये पाठवावा. बायबल सांगतं, येशू स्वतः संबंधानं म्हणतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. परमेश्वराचं दुसरं नाव जीवन आहे. आणि देव मानवाला मृत्यू देण्यामध्ये इंटरेस्टेड नाही, त्याला त्याच्यामध्ये रस नाही. मानव त्यानं वेदना देण्यासाठी, त्रास देण्यासाठी नव्हे, तर मानवाला देवाबरोबर सार्वकालिक राज्य देण्यासाठी त्याने स्थापन केलं. त्याची इच्छा होती की जिथं देव राहतो त्या ठिकाणात त्यानं राहावं. निर्माण केलेल्या मानवाला त्यानं मरणाचा शाप दिला नव्हता तोपर्यंत, जोपर्यंत त्यानं फळ खाऊन देवाच्या आज्ञेचं मोडणं केलं नाही. परंतु आम्ही पाहतो की मनुष्यानं देवाची आज्ञा मोडली आणि मधल्या झाडाचं फळ खाऊ नको म्हटलं, त्यानं ते खाल्लं. आणि प्रभूनं त्याला सांगितलं होतं, ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू मरशील. म्हणजे आज्ञा मोडण्याच्या द्वारे मरण या जगामध्ये आणलं गेलं. आणि मरण दुसरं तिसरं कोणी नसून ते सैतानाच्या द्वारे आलेलं मरण आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे? मरणाची नांगी सैतान जसं येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये ती खुपसली गेली, येशू ख्रिस्ताच्या उरामध्ये खुपसली गेली आणि ख्रिस्तवध स्तंभावरती मारला गेला. त्यानं मरण स्वीकारलं. तसं या सैतानाच्या द्वारे मृत्यू या जगामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे. तो मृत्यूचा धनी, मृत्यूचा अधिपती. परंतु सार्वकालिक जीवन, अनंतकालचं जीवन, दोन प्रकारचे जीवन पवित्र शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. मनुष्य जन्माला येतो आणि पापाच्या द्वारे त्याचा जन्म झाल्या कारणानं मानवानं केलेलं पाप आणि त्या पापाबद्दलचा दंड म्हणजे मरण. जो जीवात्मा पाप करेल तो हमखास मरेल म्हणून सांगितलं गेलेलं आहे. एका मृत्यूला आम्हाला तोंड द्यावं लागणार आहे, दुसरा मृत्यू आम्हाला टाळता येण्यासारखा आहे. आमच्या हातामध्ये त्या मृत्यूचं टाळणं आहे. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मरणार आहे. जसा ख्रिस्त देवाचा पुत्र असताना या पृथ्वी तलावर मरीच्या उदरातनं त्यानं जन्म घेतला, माणूस म्हणून तो जगला आणि ख्रिस्ताला सुद्धा मरावं लागलं. मृत्यूला कोणी टाळू शकत नाही. मृत्यूला टाळण्याची ताकद कोणामध्ये नाही. देवानं नियुक्त केलेल्या समयाप्रमाणे मृत्यू मिळतो. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या, मी मरणाविषयी सांगत नाही, मी सार्वकालिक जीवनाविषयी सांगत आहे. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गामध्ये असणारं अनंतकालचं जीवन, ज्या ठिकाणामध्ये कधीच मृत्यू नसणार आहे. परंतु हे सार्वकालिक जीवन आमच्याकडे येण्याच्या अगोदर या पृथ्वी तलावरचं जे आमचं जीवन आहे, या जीवनाला आम्ही कशा प्रकारे सामोरं जातो किंवा कशा पद्धतीने हे जीवन जगतो तेही तितकंच महत्वाचं आहे. बायबल सांगतं, ज्याला पुत्र मिळाला त्याला जीवन मिळालं. ज्याच्याकडे पुत्र नाही त्याच्याकडे मृत्यू आहे. जगातला मृत्यू 60, 70, 80 वर्ष, 100 वर्षानंतर असणारा मृत्यू, हा मृत्यू तर अटळच आहे. परंतु शास्त्र सांगतं, प्रगट करण्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे नरकामध्ये पडणं हा दुसरा मृत्यू आहे. या मृत्यूतनं सुटण्याची संधी आज आमच्याकडे आहे. कदाचित 60-70 वर्षाच्या जीवनानंतर मिळणारा मृत्यू, यातनं सुटण्याची आमच्याकडे संधी नाही. ते तर आम्हाला ठरलेल्या समयाप्रमाणे येणारच आहे. तो मृत्यू येणार आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. तुम्ही किती पैसेवाले असा, धनवान असा, श्रीमंत असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, कोणी पण असू द्या, मृत्यू हा आमच्या जीवनातलं अंतिम सत्य आहे. या सत्यापासून कोणी पाठ फिरवू शकत नाही. या सत्याला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. परंतु कान देऊ नये का, जर अनंतकालचं जीवन पाहिजे तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, वचनात लिहिल्याप्रमाणे असं म्हटलं, ज्याला पुत्र मिळाला त्याला सार्वकालिक जीवन मिळाला. परंतु प्रश्न अजूनही तोच आहे, काय आम्हाला पुत्र मिळाला का? का आम्ही पुत्राचा स्वीकार केला का? 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, साक्ष हीच की देवानं आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि सार्वकालिक जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.
सार्वकालिक जीवन तुम्हाला इकडे तिकडे कुठं सापडणार नाही. कुठल्या तत्वज्ञानामध्ये, कोणत्या संकल्पनेमध्ये, कुठल्या विचारांमध्ये, कुठल्या व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवन दिलेलं नाही. सार्वकालिक जीवन जर मिळवायचे तर प्रभू येशू ख्रिस्त हेच एक माध्यम आहे. याच्याशिवाय जगामध्ये दुसरं कोणतंच माध्यम नाही आहे. त्यानं त्याच्या पुत्राला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. मोठं स्थान, तुमच्या आणि माझ्यापेक्षा आदराचं स्थान. शास्त्र सांगतं तो ज्येष्ठामधला ज्येष्ठ आहे. आणि म्हणून पृथ्वी तलावर जर आम्हाला सार्वकालिक जीवनाची अपेक्षा असेल किंवा ते हवं असेल तर ख्रिस्ताला स्वीकारणं गरजेचं आहे. ज्यानं पुत्राला स्वीकारलं त्याला सार्वकालिक जीवन आपोआप मिळालेलं आहे. परंतु या पृथ्वी तलावरती आम्ही जगत असताना येशूला स्वीकारण्याच्या अनेक संधी आमच्या समोर देव उपलब्ध करून देतो. परंतु कित्येक वेळा आमच्याच मर्जीप्रमाणे, आमच्याच इच्छेप्रमाणे आमचं जीवन आम्ही व्यतीत केलेलं असतं. आणि जीवन जर आम्ही आमच्या पद्धतीने व्यतीत केलं असेल, हे जीवन जे प्रभूनं दिलेलं आहे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी, या जगातलं जे जीवन 60-70 वर्षाचं जीवन हे आमच्यासाठी जगण्यासाठी नाहीये, ते सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी पृथ्वी तलावर देवानं जीवन जगण्याची दिलेली एक ती संधी आहे प्रियानो. आणि आम्ही पाहतो श्रीमंत माणसानं सगळं आयुष्य ख्याली खुशालीमध्ये व्यतीत केलं, त्याच्या मर्जीप्रमाणे तो वागला. दरिद्री लाजरस सार्वकालिक जीवनासाठी पृथ्वी तलावरचं दुःख त्यानं भोगलं. प्रेषित पौल म्हणतो जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल. प्रेषित पौलाला देखील ठाऊक आहे जर येशू गेला तर माझ्याकडे जीवन नसणार आहे. येशू माझ्याकडे नसेल तर सार्वकालिक जीवन नसणार आहे. म्हणून या जगामध्ये ज्यास तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेता, त्या दिवसापासून तुमच्यामध्ये संकट येत असतं. परंतु कान देऊ नये का, थोड्याशा संकटाला घाबरून, थोड्याशा अपमानाला घाबरून, थोड्याशा पिढीला घाबरून जर तुम्ही देवाचा मार्ग सोडला, ख्रिस्तापासून दूर गेला, तुमच्याकडनं सार्वकालिक जीवन निघून जाणार आहे. देवाचे प्रिय लोक हो, नाताळ साजरा करत असताना पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, माझ्याकडे आज ख्रिस्त आहे का? ज्या ख्रिस्तानं सार्वकालिक जीवनासाठी 2000 वर्षापूर्वी देह धारण केला, आमच्यामध्ये येऊन त्यानं वचन, सत्याचं वचन सांगितलं, स्वर्गाच्या राज्याच्या कल्पना सांगितल्या, स्वर्ग राज्यामध्ये कसं जावं याच्या संबंधाने त्याने आम्हाला सांगितलं. तुमची धर्मकृत्य, तुमचे सिद्धांत, तुमच्या तत्व प्रणाल्या, तुमच्या डोक्यातल्या धार्मिक कल्पना याच्यानं तुम्हाला स्वर्ग राज्य कधीच मिळणार नाहीये. अनंत कालचं जीवन मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हाच एक माध्यम आहे, हाच एक मार्ग आहे. आणि म्हणून निकोदेमस सारखा धार्मिक मनुष्य जो रात्रीच्या समय प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आला, त्यानं ख्रिस्ताला पहिला प्रश्न केला, सार्वकालिक जीवन, अनंत कालचं जीवन मिळवण्यासाठी, स्वर्ग राज्य मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? एवढं मोठं धर्मशास्त्र जाणणारा व्यक्ती, परंतु त्याला सुद्धा अनंत कालच्या जीवनाचं रहस्य ठाऊक नव्हतं. अनंत कालच्या जीवनाचं माध्यम त्याला ठाऊक नव्हतं, तो रस्ता त्याला ठाऊक नव्हता. प्रियानो, धर्मशास्त्रातल्या कृत्यानं तुम्ही स्वर्ग राज्य मिळवू शकत नाही. किती नीतिमान आहात याच्यावर तुमचं स्वर्ग राज्य अवलंबून नाही. वधस्तंभावरच्या चोरानं एका क्षणामध्ये अनंत कालच्या जीवनाची हमी, अनंत कालच्या जीवनाची खात्री स्वीकारली, अभिवचन स्वीकारलं. याचं कारण एकच आहे, त्यानं ख्रिस्ताला ओळखलं. त्यानं ख्रिस्त या जगामध्ये कोणत्या उद्देशासाठी आला हे ओळखलं. आतापर्यंत केलेल्या चुकांची त्यानं एका क्षणामध्ये कबुली दिली. त्याला ठाऊक होतं आज एका दिवसासाठी मला प्रभूला प्राप्त करून घेऊन ख्रिस्ताच्या द्वारे मला अनंत कालचं जीवन प्राप्त करून घेण्याची संधी आहे. त्याला तत्वज्ञान सांगणारा, त्याला उपदेश करणारा व्यक्ती आजपर्यंत कदाचित कोणी भेटला नसेल. कदाचित भेटलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारचा मार्ग त्याला दाखवला नसेल. कदाचित सांगणाऱ्यानं स्वर्गाचं राज्य कठीण करून सांगितलं असेल. कदाचित जो मार्ग लोकांकडनं त्याने ऐकला असेल त्या मार्गातनं चालणं त्याला कठीण वाटत असेल. परंतु बायबल सांगतं पुत्र त्या ठिकाणामध्ये हजर होता. वधस्तंभावर 2 चोरांच्या मध्ये लटकलेला देवाचा पुत्र, या पुत्रानं स्वर्ग राज्य थोडक्यामध्ये त्याला समजावून सांगितलं. आणि तो चोर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याने त्याची प्रार्थना ऐकली, हे बाप्पा यांना क्षमा कर. त्यास त्याला कळलं जर ख्रिस्त एवढे अपराध करणाऱ्याला क्षमा देऊ शकतो,
जर ख्रिस्त एवढ्या लोकांना त्यांच्यासाठी रद्दबदली करू शकतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात ते त्यांना कळत नाही. त्याला असं वाटलं एकदा मागून बघावं, एकदा विचारून बघावं. एवढा मोठा चोर, ज्याला इतकी मोठी शिक्षा दिली, ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती लटकवलं, पण त्या चोराला सुद्धा कळलं की क्षमेचा मार्ग ख्रिस्ताच्या द्वारे मला प्राप्त होऊन मी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याची मला एक सुंदर संधी आहे. एका क्षणात त्याने त्याचे विचार बदलून टाकले. एका क्षणामध्ये त्याने त्याच्या डोक्यातल्या कल्पना बदलल्या. या विचारांमध्ये तो थांबला नाही. मी सारं आयुष्य पापामध्ये खर्च केलेलं आहे, मी सारं जीवन माझ्यासाठी जगलो, मला आता देवाकडे जाऊन पश्चाताप करण्याची संधी नाही, मी धार्मिक नाही, या कल्पनेने नव्हे तर त्याला एकच ठाऊक होतं, आज पुत्र माझ्या समोर आहे आणि पुत्राकडे सार्वकालिक जीवनाचं खात्री आहे, पुत्राच्या द्वारे स्वर्ग राज्य मिळणार आहे. आणि मग त्यानं म्हटलं, प्रभूजी तुम्ही राजाधिकाराने याल त्यास माझी आठवण करा. चोर देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकला. आज आम्ही नीतिमान असताना सुद्धा ख्रिस्तावरती आमचा विश्वास आहे का? ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये घेतला आहे का? चोराला संधी मिळाली नाही पुन्हा दुसऱ्यांदा जीवन जगण्याची, पण आमच्याकडे संधी आहे. रोज प्रभू आम्हाला एक नवीन वर्ष, एक नवीन दिवस दाखवत असतो. प्रति दिवशी तो आमचं संगोपन करून, आमचं संरक्षण करून, आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास घालून पुन्हा एकदा आमच्या जीवनाची बांधणी करण्याचं काम करत असतो. प्रियानो, ज्याला पुत्र मिळाला त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. जगातल्या सगळ्या गोष्टी गेल्या तरी चालेल, पण सार्वकालिक जीवनासाठी पुत्राला टिकून ठेवण्याची कुवत तुमच्यामध्ये असू द्या. पुत्राला जाऊ देऊ नका. मनुष्यानं सारं जग मिळवलं, आपल्या आत्म्याचा नाश केला, म्हणजे त्याला दुसऱ्या मरणामध्ये टाकलं तर त्याला काय लाभ होणार आहे? जगातल्या गोष्टी तुमच्यासाठी आता लाभाच्या असतील, पण पौलासारखं म्हणा. पौल म्हणतो, ख्रिस्त हा लाभ मिळवण्यासाठी ज्या गोष्टी माझ्या लाभाच्या होत्या त्या मी आता हानीच्या समजत आहे. जगातल्या गोष्टीला त्यानं केर आणि कचरा एवढं स्थान दिलेलं आहे, परंतु आम्ही या जगातल्या केर कचरा गोष्टींसाठी एवढा मोठा लाभ, अनंत कालचं जीवन आणि त्याला दुय्यम स्थान देत आहोत. आता तुम्हाला जीवनाचं महत्व पटणार नाही. जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये शेवटचे घटका मोजत असतो ना, ज्या व्यक्तीला डॉक्टर सांगतात ना तू काही तासाचा सोबती आहे, एक व्यक्ती जो दवाखान्यामध्ये शेवटच्या घटका मोजत असतो, त्या व्यक्तीला जीवनाचं महत्व पटतं. ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये ताकद आहे, ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, ज्या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे, ज्या व्यक्तीला असं वाटतं मी अनेक वर्ष जगणार आहे, त्या व्यक्तीला जीवनाचं महत्व कधीच पटत नाही आणि त्याला कळत पण नाही जीवन किती मौल्यवान आहे. शेवटच्या क्षणाला जाऊन डॉक्टरकडे आम्ही गेल्यावर डॉक्टर सांगतो ना, आता लाखो रुपये, करोडो रुपये ओतले तरी सुद्धा एक श्वास पण मी तुम्हाला देऊ शकत नाही. देवाचे प्रिय लोको, अनंत कालचं जीवन देणारा ख्रिस्त आज आम्हाला ओरडून सांगत आहे, सार्वकालिक जीवन केवळ माझ्याच द्वारे तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. एकदा का हे जीवन संपलं, एकदा नाकपुड्यातला श्वास गेला, एकदा का आमची जगण्याची संधी हुकली, परत एकदा दुसरी जगण्याची संधी किंवा स्वर्गामध्ये प्रवेश करण्याची संधी आम्हाला उपलब्ध होणार नाहीये. ख्रिस्ताला मिळवा. ध्येय तुमचं काय? चांगली नोकरी मिळवणं? कोणतं तुमचं ध्येय आहे? चांगली पत्नी मिळवणं? कोणतं ध्येय आहे? तुम प्रॉपर्टी, बिझनेस मिळवणं? अहो, या सगळ्या गोष्टी एक दिवशी तुमच्या बरोबर संपणार आहेत. उपदेशकाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कोणीतरी धन कमवतो, तो मरून जातो आणि दुसराच कोणीतरी त्याचा उपभोग घेऊन टाकतो. ज्या वस्तूंसाठी तुम्ही एवढं श्रम केलं, ज्याच्यासाठी तुम्ही रात्र जागून काढल्या, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा दिवस खर्च केले, बघता बघता तुमच्या हातातले दिवस सरले, बघता बघता तुमच्या हातातल्या संधी निघून गेल्या, परंतु सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला श्रम करायला पाहिजे, ते श्रम तुम्ही कधी करू शकला नाही. याच्यासारखी शोकांतिका दुसरी कोणती आहे? याच्यासारखं भयानक प्रकारची पीडा जगामध्ये कोणती आहे? ज्या काळामध्ये आम्हाला ख्रिस्ताला प्राप्त करून घ्यायला पाहिजे, तो काळ आमच्या हातातून निसटून चाललेला आहे. असे अनेक नाताळ आले आणि गेले प्रियानो. अनेक संधी प्रभूने आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या. एकदा तरी ख्रिस्ताला जीवनामध्ये परिधान करावं, एकदा तरी ख्रिस्ताला आम्ही स्वीकारावं, एकदा तरी आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जगावं. जो मार्ग ख्रिस्ताने आखून दिला त्या मार्गावरती आम्ही प्रतिदिवशी चालावं. देवाचे प्रिय लोको, म्हणून तर या ठिकाणामध्ये योहानाच्या पत्रामध्ये योहान त्या ठिकाणामध्ये लिहित आहे, ज्याला पुत्र मिळाला त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. आणि आज आमच्याकडे पुत्र नसेल तर आम्हाला सार्वकालिक जीवन कधीच मिळणार नाही आहे. पुत्र मिळवणं गरजेचं आहे आणि पुत्र मिळवणं एवढं सोपं नाही. जर येशू मिळवायला पाहिजे ना,
जसं त्या नाताळाच्या संदेशामध्ये, नाताळाच्या घटनेच्या दिवसामध्ये आम्ही एक गोष्ट पाहिली की प्रभू येशू ख्रिस्त गायीच्या गोठ्यामध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. आता गायीच्या गोठ्यात जन्म घेण्याची त्याची जागा, त्याच्या संबंधाने म्हटलं ती गव्हाणी, गवतानी सजवलेली सेज. आणि त्या ठिकाणामध्ये जे जनावर आहेत, ज्या गायी आहेत, जी आणि दुभाती जनावर आहेत, याला रक्षण करण्यासाठी एका कुत्र्याची नियुक्ती केली जात होती. आणि थंडीपासून त्याचा बचाव व्हावा म्हणून या कुत्र्याला गवताची सेज करून त्याच्यावरती त्याला जागा दिली जात होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या जन्माला येणार होता, त्या येशूला जागा देण्यासाठी या कुत्र्यानं आपली जागा सोडली आणि ख्रिस्त त्या कुत्र्याच्या जागेमध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. ख्रिस्ताला स्वीकारणं आपलं म्हणजे आपलं स्थान सोडणं. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे आपली जागा सोडणं. जर येशूला मिळवायचं ना, तर तुमची जागा तुम्हाला सोडावी लागणार आहे. कोणत्या जागेवरती तुम्ही उभे आहात, कोणती जागा तुम्ही स्वतःला दिलेली आहे. आम्ही प्रत्येक जण एका स्वभावाप्रमाणे चालत असतो. आमच्या जगण्याचा पैलू, जगण्याचा उद्देश ठरलेला आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी परिवारासाठी जगतो, मी बुद्धी कमवण्यासाठी, मी ताकद कमवण्यासाठी, मी पैसा कमवण्यासाठी जगतो. कोणत्या स्थानामध्ये तुम्ही आहात आणि येशूला तुम्ही कितव्या स्थानावरती ठेवलेला आहे, कोणतं ठिकाण आहे. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे आपलं स्थान सोडणं प्रियानो, आपलं ठिकाण सोडणं, आपली जागा सोडणं, आपला स्वभाव, आपले विचार, आपली जगण्याची पद्धत, ज्या पद्धतीमध्ये ख्रिस्ताला दुय्यम स्थान गेलेलं आहे. अनेक वर्ष तुम्ही असं जगलेलं आहात. म्हणून मागे मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एक दिवशी नाताळच्या 25 तारखेला चर्चमध्ये हजेरी लावणं म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्याचं लक्षण नाही. ते ख्रिस्ताला वर्षात एकदा दिलेलं स्थान आहे. वर्षभर तुम्ही त्याला, जसं त्या लोकांनी आपले दरवाजे बंद केले, कुणी घरामध्ये त्याला जन्म घेण्यासाठी जागा दिली नाही, तसंच आम्ही ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये करत आहोत. नाताळाचा संदेश हाच आहे, आपली जागा सोडा, आपलं ठिकाण सोडा, आपलं स्थान सोडा. तुमच्यामधलं असणारं सर्व देवाला न पसंत पडणाऱ्या गोष्टी, अहंकार, राग, द्वेष, लोभ, मत्सर, या सगळ्या गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे जर ख्रिस्त मिळवायचा आहे तर. या गोष्टी सगळ्या केर आणि कचरा आहेत. देवाच्या राज्यामध्ये या गोष्टीला अजिबात किंमत नाहीये. कुठवर तो अहंकारामध्ये राहणार आहात, कुठवर न क्षमा करणाऱ्या जीवनामध्ये राहणार आहात, कुठवर मीपणामध्ये राहणार आहात, कुठवर तडजोडी जगाबरोबर करणार आहात, कुठपर्यंत जगाशी हात मिळवणी तुम्ही करणार आहात, कुठपर्यंत या प्रकारच्या टाकाऊ जीवनामध्ये जगणार आहात की जे जगणं देवाला पसंत नाही, जे जगणं देवाला आवडत नाही. बायबल सांगतं, पुत्र मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी काही गोष्टींचा त्याग तुम्हाला करावा लागणार आहे. आणि जर त्याग करणार नसाल तर पुत्र नाही, आणि पुत्र नाही तर सार्वकालिक जीवन नाही. म्हणून नाताळ करताना पहिल्यांदा माझ्याकडे पुत्र आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. बायबल सांगतं, ज्या येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, ताऱ्यांचा शोध घेणारे लोक, मागे लोक, त्यांनी आकाशामध्ये एक तारा पाहिला आणि ते ताऱ्याच्या दिशेनं राजाला शोधण्यासाठी निघाले. त्यांना असं वाटलं, ज्या कदाचित तो तारा एका महान व्यक्तीच्या जन्माचं संकेत आहे, एक महान व्यक्ती, एक मोठी व्यक्ती जन्माला आल्याचं ते दर्शक आहे. आणि म्हणून ते ताऱ्याचा शोध करत निघाले आणि ताऱ्याचा शोध करत ते राजवाड्यामध्ये पोहोचले. त्यांना असं वाटलं, हा जो व्यक्ती जन्माला आलेला आहे तो राजवाड्यामध्ये असेल. आज आमची देखील स्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही. ख्रिस्ताचा जन्म व्हायचा तिथंच झालेला आहे. तो बेथलेम म्हणजे भाकरीच्या घरामध्ये, येशू ख्रिस्त बेथलेम म्हणजे भाकरीच्या घरामध्ये त्यानं जन्म घेतलेला आहे. कोणाला ख्रिस्त मिळणार आहे, कुठल्या ठिकाणात, कोणामध्ये तो जन्म घेणार आहे? ज्या मंडळीमध्ये देवाचं वचन आहे तिथं तो जन्म घेईल. ज्या परिवारामध्ये देवाचं वचन आहे तिथं जन्म घेईल. ज्या व्यक्तीमध्ये देवाचं वचन भरपुरीनं भरलेलं असेल त्याच्यामध्ये तो जन्म घेईल. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील तर तुम्ही विपुल फळ द्याल, असं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तो सांगतो. आणि आज जर आम्हाला ख्रिस्त मिळवायचं आहे तर वचनामध्ये आमचं जीवन असलं पाहिजे. वचनामध्ये जीवन नसेल मग तुम्ही किती पण मोठ्या गोष्टी करा, किती पण तुमच्या आणि तुम्ही मोठ्या मोठ्या धार्मिकतेच्या गप्पा करा, पण वचनात जर तुमचं जीवन नसेल तर तुमच्यामध्ये ख्रिस्त नाही, आणि ख्रिस्त नाही तर सार्वकालिक जीवन नाही.
सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या स्थानाला सोडणं गरजेचं आहे आणि देवाच्या वचनाच्या भरपुरीला मिळवणं गरजेचं आहे. वचनासाठी आपलं जीवन समर्पित करा. सत्याच्या शोधासाठी आपलं जीवन समर्पित करा. ख्रिस्ताला मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करा. प्रियानो, कालपर्यंत तुम्ही जगाच्या गोष्टी मिळवल्या, त्याच्यासाठी आपला वेळ खर्च केला, परिवारासाठी खर्च केला, पत्नीसाठी लेकरांसाठी खर्च केला, परंतु प्रभूसाठी कधी खर्च केला नसेल तर त्या नात्याला अर्थ तर काय राहणार आहे? या सगळ्या नाताळ तर ख्रिस्ताच्या जन्मभूती केंद्रित आहे, परंतु जर या सगळ्या गोष्टीमध्ये ख्रिस्तच नसेल तर आमच्या नाताळाचा तो उत्सव, नाताळाच्या सणाला कोणतंच महत्व राहणार नाही. आज पुन्हा एकदा तपासून पाहणं गरजेचं आहे की माझ्यातला ख्रिस्त हरवलेला तर नाही ना. वर्षानुवर्ष आम्ही ऐकतो ख्रिस्ताचा जन्म व्हायला पाहिजे, लोकांनी त्याला जागा दिली नाही, लोकांनी आपले दार बंद केले, परंतु कित्येक संदेश आमच्या हृदयाशी बोलले, कित्येक वेळा ख्रिस्त आमच्याशी बोलला आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पहा मी द्वाराशी उभा आहे, द्वार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून मला आतमध्ये घेतो मी त्याच्याबरोबर आतमध्ये येईल, त्याच्याबरोबर भोजन करेल. तसं वर्षानुवर्ष ख्रिस्त आमच्या अंतःकरणाचं द्वार ठोकीत आहे. परंतु प्रश्न असा, किती लोकांनी अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला धारण केलेलं आहे, किती लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. आणि जर ख्रिस्त आतमध्ये आला तर आतमध्ये आल्याचे बाहेर चिन्ह दिसणार आहे. रांजणामध्ये येशूनं डोकावलं आणि पाण्याचा द्राक्षरस झाला. जर ख्रिस्त डोकावतो तर पाण्याची स्थिती बदलते, जर तो आतमध्ये राहिला तर किती विशेष प्रकारचा बदल घडणार आहे. पौलामध्ये ख्रिस्त राहिला, तो म्हणतो आता मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. आणि ख्रिस्त त्याच्या ठाई राहत असल्या कारणानं आता पौल म्हणतो की ख्रिस्तापासून मला कोण विभक्त करेल. या पौलामध्ये सहनशीलता आली, या पौलामध्ये धार्मिकता आली, या पौलामध्ये प्रेम आलं, या पौलामध्ये खळवळ आला, या पौलामध्ये धार्मिक ईर्ष्या आली. का? या पौलाचं जीवन प्रार्थनाशील बनलं. याचं कारण ख्रिस्त त्याच्यामध्ये आहे. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आला, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळेल. तुमच्यातला ख्रिस्त तुम्हाला कधीच घरी बसू देणार नाही. आम्ही म्हणतो आमच्यामध्ये ख्रिस्त आहे, ख्रिस्तातलं जीवन, सार्वकालिक जीवन मला माझ्यामध्ये आहे, मी स्वर्गामध्ये जाणार आहे. मग ख्रिस्त तुमच्यामध्ये असताना तुम्ही घरामध्ये कसे काय? ख्रिस्त तुम्ही तुमच्यामध्ये असताना पानाच्या टपरीवर कसे काय? ख्रिस्त तुमच्यामध्ये असताना दारूच्या गुत्त्यावर कसे काय? ख्रिस्त तुमच्यामध्ये असताना व्यभिचार करण्यासाठी तुमची पावलं जातात कशी? ख्रिस्त तुमच्यामध्ये असताना तुमच्या अंतःकरणामध्ये कटुता, तुमच्या अंतःकरणामध्ये अहंकार, तुमच्या अंतःकरणात गर्विष्ठपणा, तुमच्या अंतःकरणामध्ये कुणाचा अपमान करण्याची वृत्ती, कशा गोष्टी तुमच्यामध्ये असतील? ख्रिस्त तर सहनशील आहे, ख्रिस्त परोपकारी, ख्रिस्त दया करणारा, ख्रिस्त करुणा करणारा, ख्रिस्त जीवन देणारा, ख्रिस्त नीतीनं वागणारा, ख्रिस्त परोपकारी, या सगळ्या गोष्टी ख्रिस्तामध्ये आहे. आणि ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा करणारा. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, येशू तुमच्यामध्ये आहे, पुत्र तुमच्यामध्ये आहे, तर पुत्राचे गुण पण तुमच्यामध्ये आले पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये पुत्राचे गुण आहे तोच खरा ख्रिस्ती आहे. आणि त्याच व्यक्तीला तो सांगतो मी आलो ते सार्वकालिक जीवन देण्यासाठी. देवाचे प्रिय लोको, नाताळ नव्हे, ख्रिस्ताला स्वीकारा. आणि ख्रिस्ताला स्वीकारल्यावर तुम्हाला अनंतकालचं जीवन, सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र नामाची स्तुती करतो. तुझं वचन पुन्हा एकदा तू नाताळच्या निमित्तानं तुझ्या लोकांना समजावून सांगत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अंतर्चक्षु प्रकाशित कर. आम्हाला ख्रिस्त या जगात येण्याचा उद्देश समजावून घेणं गरजेचं आहे. आमच्या कल्पनेप्रमाणे आम्ही नाताळ करणार नाही, तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही नाताळ करणार आहोत. देवा, आज मी एका व्यक्तीसाठी मागत आहे, त्याने आपल्या घराची रंगरंगोटी काढली असेल, आपल्या घराची स्वच्छता ते करत असतील, परंतु आजच्या तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांनी आपल्या अंतःकरणाची स्वच्छता करावी. कारण ज्याला पुत्र मिळाला त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. 25 तारखेला एक सण आम्हाला मिळणार आहे, परंतु तुझ्या वचनाच्या द्वारे पूर्ण ख्रिस्त आम्हाला मिळणार आहे. आम्ही सणासाठी नाही, ख्रिस्तासाठी जन्मलेलो आहोत. आमच्यात सण असेल पण सणातला ख्रिस्तच नसेल तर आमचा नाताळ व्यर्थ ठरणार आहे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अंतःकरण उघड, त्यांचे अंतर्चक्षु प्रकाशित कर आणि ख्रिस्ताला ग्रहण करणारं विचार त्यांना तू दे बापा. समस्या, अडचणी, दुःख, पीडा, आजारपण, आर्थिक प्रश्न, कौटुंबिक समस्या, व्यापारातल्या, व्यवसायातल्या समस्या,
शेतामधल्या समस्या, कोर्टातल्या समस्या, या सर्व समस्येतनं तुझ्या लोकांना सुटका दे. कारण प्रभू तुझ्या पुत्राचं आगमन याच गोष्टीसाठी या पृथ्वी तलावरती झालेलं आहे. तुझं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुत्राच्या द्वारे तू आम्हाला अनंत कालचं जीवन दिलेलं आहे. सर्व आदर, सर्व गौरव, महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.